लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. रस्त्याला खड्डे जुगारी अड्डे गाड्या चालवताना लागते वाट आता राहू नका शांत बोला यात्रा साची पोल खोला बदल हवा तर बिनधास्त बोला बदलावा तर बिनधास्त बोला बदल बिनधास्त बोला. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तिच्या बदल हवा तर बिनधास्त बोला या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटात जाऊन त्या गटातील असणाऱ्या गावाचा कौल जाणून घेत असतो आणि त्या गावचा विकास कोणी केला आणि यापुढे कोण विकास करणार आहे त्यांनाच लोक मत देणार की बदल घडवणार याविषयी आपल्यासोबत काही संवदनकर आहेत. दादा, काय नाव आपलं? माझं नाव महेश अरुण गोडसे. बरं, काय आता सध्या आपल्या पोखरापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून बालाजी नरोटे आणि पहलवान समाधान पाटील हे निश्चित आहे. तर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवार तयारी केलेला आहे. त्यासाठी आम्ही इथून त्यांना भरघोस मतानं विजय करू संवदनमधून. आता ते पोखरापूरचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांची कामं चांगली आहेत. पोखरापूरमध्ये आसपासच्या गावात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांना मतदान चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदला होईल अशी त्या पद्धतीने आम्ही काम करू. अजून जरी उमेदवार जरी जाहीर केला नसला तर त्यांनी आता जनसंपर्क दौरे देखील चालू केले आहेत, गावाकडे दौरे देखील चालू केले आहेत. त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे आणि आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना 100% आमच्या संवदन गावातून चांगल्या पद्धतीने मतदान करू. बरं, आता आम्ही संवदनमध्ये फिरत असताना लोक सांगतात की भारत भाऊ आणि विकास मामा कोकटे हे सांगेल त्याला जाईल मतदान करणार. बरोबर आहे. भारत भाऊचं काम चांगल्या पद्धतीनं या गावात गेले 15 वर्ष आहे. गावात 15 वर्ष ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. कामाची पोचपावती लोकांनी त्यांना 15 वर्ष चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपला मतदान 100% चांगल्या पद्धतीने होईल. आपण आज पोखरापूर जिल्हा परिषद गटातील संवदन या गाव आहोत. काय आहे संवदनकराचा कौल, कोण राहणार उमेदवार? मामा, काय नाव? बोला बोला तुम्ही. काय आता सध्या पोखरापूर जिल्हा परिषद गटामध्ये बालाजी नरोटे, समाधान पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत. काय कौल कोणाला राहील? काय म्हणलं तर बी भाजीचं काम चांगलं आहे आणि रस्ते बी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना फुकट आहे. बरं, राष्ट्रवादीचा उमेदवार नितीन निळ म्हणून जाहीर केलेला आहे, परंतु भाजपचा उमेदवार आणखी जाहीर केलेला नाही. त्यामध्ये बालाजी नरोटे आणि समाधान पाटील चेहरा आघाडीवर आहे. काय वाटतं? बालाजी नरोटे काय म्हणजे विकासाच्या बाबतीत काय गावचा विकास करून केला आहे का? तसं गावचा भारत भावाच्या हातात आहे. सगळं कारभार त्यांनी सगळं चांगले काम केले. ते अडचणी गोरगरिबीची काय बी सुविधा पाण्याची त्या उत्तर पाणी नव्हती ती पाणी करून दिले. आता मी तर भाजपचा उमेदवार आहे का राष्ट्रवादी? भाजप काही महिला देखील आहेत. काय नाव आपलं? बरं, आता पोखरापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे. कोण आता बालाजी नरोटे आणि इकडं नितीन म्हणून इच्छुक आहेत. काय वाटतं कोणी विकास केला गावचा? विकास कोकाटेने विकास केला गावचा. काय लाडक्या बहिणी पैसे मिळते? बरं, काय वाटतं भाजपचा उमेदवार येईल का? येणार 100% येणार. काय काय कामं गावात कोणती जातात आता? कामं कोणती राहिली ते कामं कामं सर्व झाले आता. पाण्याची पण व्यवस्था आहे. उन्हाळ्यात टँकर येते प्रत्येक कुणी गावचं विकास कोकटे? विकास कोकटे, भारत मामा आणि भारत भाऊनं तिकीट नाही. आता या पोखरापूर जिल्हा परिषद गटातून बालाजी नरोटे आणि राष्ट्रवादीचा नितीन म्हणून इच्छुक उमेदवार आहेत. काय कौल कुणाला असणार आहे? आपल्यासोबत काही संवदनकर आहेत.
विकास कामं झालेली आहेत. रस्त्याची कामं आहे, अंतर्गत गटारीची कामं झाली आहेत, लाईटची व्यवस्था झाली, पिण्याची पाण्याची सोय झालेली आहे. हो, आरोग्याच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत तिथे केलेल्या आहेत. लाईटची व्यवस्था आहे, त्यामुळे त्यांना निवडून. आता जे इच्छुक आहेत ते पोखरापूरचे विद्यमान सरपंच आहेत आणि ते आपल्या जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत. काय होईल? ज्यांनी विकास केला त्यांच्या पाठीमागे आम्ही असणार. आपल्यासोबत काही आणखी नागरिक आहेत, काय सांगाल? तर पोखरापूर जिल्हा परिषद गटातून बालाजी नवटे हे पोखरापूरचे विद्यमान सरपंच आहेत, ते या भागातून इच्छुक आहेत. काय सांगाल? आम्ही कमळाला मतदान करू शकतो. आता त्यांचे कामं चांगली भरपूर आहेत. त्याच्या मग आमचं भारतभाऊ पहिल्यापासून एक नंबर कामं पहिल्यापासून गावात केलेली आहे. म्हणजे भारत भाऊ सांगाल त्याला मत आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे. आम्ही कोण राष्ट्रवादीचे उमेश पाटील आणि राजू खरेंनी नितीन निळे म्हणून उमेदवार फायनल केलं. नाही, आम्ही भाजपला मतदान देणार. आम्ही कोणाचं ऐकू शकत नाही. आमची कामं चांगली झाली आहेत पहिल्यापासून. कोणती कामे झाली? हे रस्ता हे चांगलं एक नंबर केले त्यांनी. अजून बी इथून पुढे चांगला विकास त्यांच्या हस्ते होणार. भारत भाऊ आणि विकास पोखरे ज्यांना सांगतील त्यांना आम्ही त्याला करणार. आम्ही कोणाचं ऐकू शकत नाही. आम्ही दबावाखाली जात नाही कोणाला. काय सांगाल? पोखरापूरचे जे सरपंच आहेत बालाजी नरोटे त्या भागातून इच्छुक आहेत. लाडक्या बहिणी पैसे येतात पण ह्या महिन्याचा आलंच नाही. नाही येतील ना आता. आणखी महिला आपल्यासोबत आहेत. नाही काय नाव? बरं, काय गावचा विकास झाला आहे का? झाले की सगळे चांगले झाले. बरं, आता कुणाला मत टाकायचं? मत आहे आता कुणाला सांगत त्याला काय म्हणतात समजून? काय कुणाची हवा आहे सध्या? कशामुळे? मग आता नितीन निळे हा राष्ट्रवादीला उमेदवार जाहीर केला आहे आणि भाजपचा अजून उमेदवार जाहीर नाही. मग काय कुणाला संधी मिळाली? आता इच्छुकांच्या यादीत पोखरापूरचे सरपंच आहेत इच्छुक आणि पैलवान समाधान पाटील पण इच्छुक आहेत. त्या दोघांपैकी कुणाला तिकीट मिळालं पाहिजे? तुमची ओळख नाही का? बरं, काय समजांचा कौल कुणाला असणार मग? मग काय नाव? बरं, काय करताय? शेतमजुरी. आणि तिथं सरकार वेगवेगळ्या योजना आणते ते गोरगरिबापर्यंत पोहोचत नाही त्या. बरोबर. आता मतं आपलं कोणाला असणार? भारतभाऊ म्हणेल त्याला मत. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा